तिकडे कोकण विधान परिषद निवडणुकीत बाळमानेंनी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेचे नेते जोरदार टीका करतात। त्यावर प्रतिक्रिया देताना बाळमाने यांनी कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांवर जोरदार हल्लाबोल केलाय। त्यावर विनायक राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे आपण पाहूयात। साहेबांनी सुद्धा हकालपट्टी करण्याचं खरं तर कारण काही नाही आहे। हे जे डोमकावळे आहेत विनायक राऊत हे त्यांचे कान चावत असतात सातत्यानं आणि संघटनेची त्यांनी वाट लावली आणि त्यामुळे उद्धवजी बिचारे साधे आहेत, त्यांना हे कॉर्नर करतात आणि ह्यांच्या तोंडातलं त्यांच्या तोंडात वदवतात आणि करतात। मला अजूनही हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांवर अत्यंत श्रद्धा आहे आणि उद्धव साहेब आणि रश्मी वहिनी ही अत्यंत खूप चांगली माणसं आहेत। बाळमानेंची कार्यपद्धती आम्हाला पूर्वीपासून मला माहिती आहे। 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या समोरच्या उमेदवारांकडून गोव्यामधून गोव्याला जाऊन त्यांनी पैसे घेतले होते आणि ज्या पक्षामध्ये जाईल त्या पक्षामध्ये राहून केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्याचं काम करणं हेच बाळमानेचं वैशिष्ट्य आहे। तर आपल्या पक्षाचं कोकणात काय स्थान राहिलं आहे हे विनायक राऊतांनी बघायला हवं अशी टीका सुनील तटकरे यांनी केली आहे। विनायक राऊतांनी बाळमानेंबद्दल काय बोलावं ती विनायक राऊतांच्या स्वभावाप्रमाणे ते बोलत आले। आपल्या पक्षाचं स्थान कोकणात काय राहिलं हे पहिलं चष्मा घेऊन किंवा दुर्बीण घेऊन शोधावं। तुमच्या मोजून जागा मतदार 45 आहेत, अशा वेळेला दुसऱ्यांवरती ठपका ठेवण्यापेक्षा खासदार म्हणून तुम्ही अपयशी का झालात याचा आत्मसंतोषण विनायक राऊतांनी करावं असा त्यांना माझा प्रेमळ सल्ला आहे।